वादळी पावसामुळे शेतीचे नुकसान. महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी रमेश मुलगीर. काल दिनांक 6 जून रोजी झालेल्या वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे परभणी जिल्ह्यातील मानवत, पूर्णा तालुका आणि परभणी तसेच सेलू तालुक्यात शेतकऱ्यांचे तालुक्यातील पिंपळा आणि मांडे वडगाव तसेच एरंडेश्वर, सेलू तालुक्यात रवळगाव तसेच मानवत तालुक्यात मानोली शेतकऱ्यांचे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी विजेचे पोल सुद्धा पडले होते, तर काही ठिकाणी केळीच्या बागेचे नुकसान झाले आहे, तर काही शेतकऱ्यांचे सोलर प्लेटचे नुकसान झालेले आहे. आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता आणि डोळ्यातील वेदना पाहून मन सुन्न झाले. या संकटाच्या काळात त्यांना धीर देत संबंधित महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या कष्टाचा सन्मान राखणे आणि संकटाच्या प्रत्येक क्षणी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पाथरी मतदारसंघातील आमदार राजेशदादा विटेकर यांनी स्वतः शेतावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चौकशी करून स्वतः पाहणी करून शेतकऱ्यांना आदेश देण्यात आले. शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत मिळावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे, असे राजेशदादा विटेकर बोलत होते. प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नशील असेल. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दत्तराव जाधव, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित विभागाचे कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.